गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी रसिका आपलं स्वागत करते। तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे ओल्या हळदीचं लोणचं। तर ते कसं करायचं तर चला जाऊया आपण रेसिपीकडे। सर्वप्रथम आपल्याला ओल्या हळदीचे साल पूर्ण काढून घ्यायचे आहेत। ओल्या हळदीचे साल काढल्यानंतर आपल्याला त्याचे आता छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। ओल्या हळदीचे तुकडे झाल्यानंतर आता आपल्याला लोणचं तयार करायचं त्याचं। त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे व ते तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करायचं आहे। दुसऱ्या कढईत तेल उकळून घ्यायचं। ते तेल थोडंसं कोमट झालं की मोहरीची डाळ त्याच्यामध्ये परतून घ्यायची। आता आपलं तेल कोमट झालं आहे तर थोडी थोडी करून मोहरीची डाळ त्याच्यामध्ये आपण आता परतून घेऊया। मोहरीची डाळ परतून झाली आहे। आता ओल्या हळदीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। केपराचा रॉ मँगो पिकल मसाला आपल्याला त्याच्यामध्ये आता टाकायचा आहे। आता आपल्याला ते पूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर परतवलेली मोहरीची डाळ ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्या मिश्रणात एकजीव करून घ्यायची आहे। सहा ते 7 लिंबांचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे। रस तयार झाला की तो मिश्रणात आपल्याला टाकायचा आहे। त्याने मस्त अशी छान चटकदार आंबट चव येते। त्यानंतर आपण जे सुरुवातीला कढईत तेल उकळवलेलं होतं ते आपल्याला गार झाल्यानंतर या मिश्रणात टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आपलं छान असं चविष्ट चटकदार हळदीचं लोणचं तयार झालं आहे। ते एका काचेच्या बरणीत स्टोर करून ठेवायचे। हळदीच्या लोणच्याची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आम्ही दोघी बहिणी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा। थँक्यू।